जोरदार टाळ्या वाजवून छत्रपती शिवाजी महाराजांची संकल्पना महाराष्ट्रामध्ये घेऊन येणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे तटवंशज आमची ताकद, आमच्या पाठीवरची ढाल, महाराष्ट्र स्वराज्य पक्ष प्रमुख युवराज संभाजी राजे छत्रपती। साजे संभारस हा शिवशाहूंचा जाणता मानता राजा बहुजनांचा। हो साजे संभारस हा शिवशाहूंचा जाणता मानता राजा बहुजनांचा स्वाभिमान। मला वाटलं मीच गाणं घेते म्हणायचं। परिवर्तन महाशक्तीच्या वतीनं महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे अधिकृत उमेदवार माननीय अंकुश बाबा कदमांच्या प्रचारासाठी इथं आवर्जून इथं उपस्थित ज्यांनी खऱ्या अर्थाने हिंदवी स्वराज्यासाठी शिवाजी महाराजांना छत्रपती करण्यासाठी ज्यांनी बलिदान दिलं, किंबहुना हिंदवी स्वराज्यासाठी ज्यांचं योगदान होतं, त्या सर्व सरदारांचे इथं उपस्थित असणारे सर्व वंशज, इथं उपस्थित ज्यांनी नेहमी अंकुश बाबा कदमांना साथ दिली, ते स्वराज्य पक्षाचे नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष माननीय उमेश जुनगरे, कार्यकारिणीचे सदस्य स्वराज्य पक्षाचे माननीय राहुल गावडे, स्वराज्य पक्षाचे ऐरोलीचे युवा अध्यक्ष माननीय मयूरजी धुमाळ, स्वराज्य पक्षाचे सर्व पदाधिकारी, पत्रकार बंधूंनो आणि ऐरोलीचे सर्व इथं उपस्थित मतदार बंधू भगिनी, मला पूर्ण कल्पना आहे उशीर झालाय, मला पूर्ण कल्पना आहे आपल्याला घरी सुद्धा जायचंय, आणि ती कल्पना लक्षात ठेवून मोजक्या शब्दातच बोलण्याचा माझा प्रयत्न राहील। स्वराज्य पक्षाची ही स्थापना ही या 4-5 महिन्यात झाली, त्याच्या अगोदर ही स्वराज्य संघटना होती, आणि या 1.5-2 वर्षात स्वराज्य संघटनेची जी वाटचाल चालू होती, पूर्ण महाराष्ट्रात अनेक शाखाचे उद्घाटन झाले, लोकांचा आग्रह सुद्धा होता, जनतेचा आग्रह सुद्धा होता की आपण राजकारणात यावं, आणि म्हणून स्वराज्य पक्षाची स्थापना झाली। पण स्वराज्य पक्षाची जेव्हा स्थापना झाली त्यावेळी अनेक तर्कवितर्क महाराष्ट्राच्या राजकीय पुढाऱ्यांनी सुरुवात केली। आता काय तर्क वितर्क काढले, मला त्यात काही पडायचं नाहीये, मला वेळ त्याच्यात घालवायचं नाहीये, पण स्वराज्य पक्षाची निर्मिती निश्चित आहे की शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन, शिवाजी महाराजांचा विचार आत्मसात करून आम्ही स्वराज्य पक्ष हे पुढे निघालोय। एकच डोळ्यासमोर उद्दिष्ट आमचा हा होता की ज्या शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, आणि हिंदवी स्वराज्य कोणासाठी स्थापन केलं तर हिंदवी स्वराज्य आपल्या सर्वांसाठी स्थापन केलं, आणि ते स्थापन करत असताना त्यांनी मूठभर मावळे घेतले, आणि त्यांनी दाखवलं की आपल्याला अन्यायाच्या विरोधात न्यायाची भूमिका घ्यायची आहे, आणि म्हणून मूठभर मावळे घेत असताना ते घाबरलेत किंवा दचकून गेले नाहीत की हे मूठभर मावळे त्यावेळीची आदिलशाही असेल, निजामशाही असेल, मोगलशाही असेल, किंबहुना अनेक शाह्या असतील, आपण त्यांच्या एवढ्या मोठ्या बलाढ्य सैन्याला कशी ताकद देऊ। पण शिवाजी महाराज एकच ठरवलं की आपला उद्देश
की आपल्यावर आपल्या प्रांतावर अन्याय व्हायला लागलेला आहे, त्याला न्याय मिळवून द्यायचा असेल तर हिंदवी स्वराज्य स्थापन करायचं आहे. आणि तो जागा पकडून आम्ही सुद्धा पुढे निघालोय. या 75 वर्षात इतका गलिच्छ पद्धतीचं राजकारण महाराष्ट्राने केव्हा पाहिलं नाहीये आणि बघू सुद्धा नाही. आणि म्हणून आम्ही सुद्धा विचार केला की आपण खऱ्या अर्थाने विस्थापितांच्यासाठी ही ताकद देणं गरजेचं आहे. प्रस्थापितांच्या विरोधात जसं शिवाजी महाराजांनी सुद्धा प्रस्थापितांच्या विरोधात आपला लढा उभा केला होता. मी या 6-7 महिन्याच्या अगोदर अमेरिकेला गेलो होतो. कशासाठी अमेरिकेला मी गेलो होतो? शिकागोला की शिवाजी महाराजांचा 350वा शिवराज्याभिषेक सोहळा होता. तो साजरा करण्यासाठी त्यांनी मला बोलवलं. कारण का दुर्गराज रायगड किल्ल्यावर आम्ही जेव्हा शिवराज्याभिषेक सोहळा सुरुवात केला, ज्या ठिकाणी नुसते 1000 लोक यायचे तिथं आज 5-5.25 लाख लोक तिथं 6 जूनला येतात. आणि म्हणून त्यांनी मला निमंत्रित केलं. शिवाजी महाराजांचा वंशज आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे ज्यांनी खऱ्या अर्थाने राज्याभिषेक सोहळा जगभर पोहोचवला, म्हणून संभाजीराजांना आपण तिथं बोलू. पण तिथं गेल्यावर मी अपेक्षित हेच होतं की आता आपण खऱ्या अर्थाने 6 जूनचा शिवराज्याभिषेक सोहळा दुर्गराज रायगडवर किल्ल्यावर कसा साजरा केला, कसे शिवाजी महाराज छत्रपती झाले आणि ज्या दुर्गराज रायगड किल्ल्याने सुद्धा शिवाजी महाराजांचं दुःख पाहिलं का शिवाजी महाराज तिथं वारले, ही मी अपेक्षा करत होतो. पण तिथं मला लोकांनी काय सांगितलं, भारतीय अमेरिकन्सनी ते मला म्हणतात राजे याच्यावर तुम्ही बोलाच पण आम्हाला सांगा की इतकी घाणेरडी परिस्थिती, इतकं गलिच्छ परिस्थिती ही महाराष्ट्रात कशामुळं राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि ह्याच्यावर मला सांगणं इतकं अवघड झालं. मीच गोंधळून गेलो की नेमकं सुरुवात कशी करायची, कुठं सुरुवात करायची आणि हे गलिच्छ राजकारण का निर्माण झालेलं आहे. म्हणजे सुरुवात करू पवार साहेबांच्या पासून त्याचे संपू कोणाच्या आताच्या या शिवसेना फुटलेल्यापासून. मग जास्त मी खोल जात नाही, मला दोनच महत्वाचे त्यातले मुद्दे सांगायचे. ज्या भाजप शिवसेना एकत्र आली आणि लोकांचा विश्वास घेऊन ठरवलं की आपण आता सरकार स्थापन करायचं, मग त्या खुर्चीच्या प्रेमासाठी उद्धव ठाकरे म्हटले आम्हाला जायचं नाही त्या महायुतीमध्ये. ज्या बाळासाहेब ठाकरे म्हणतात, हिंदू हृदय सम्राट जे बाळासाहेब ठाकरे म्हणतात की कदापि शिवसेना हे काँग्रेसच्या बरोबर जाणार नाही आणि आयुष्यात आम्ही ते करू शकणार नाही. आणि हेच उद्धव ठाकरे कुठे जातात, महाविकास आघाडीच्या बरोबर जातात, काँग्रेसच्या बरोबर जातात. हे चालतंय का, हे चालणार का? हे भाजप सरकार ज्यांचा तुमचा आमदार आहे, या भाजप सरकारने सांगितलं मी काहीतरी वेगळं भारत घडवणार, वेगळा महाराष्ट्र घडवणार. ईडीच्या भीतीपोटी नेमकं काय काय त्यांनी षडयंत्र केलेले हे सगळ्यांना ज्ञात आहे. त्याचं एकच उदाहरण म्हणजे मला आपल्या मुद्दाम सांगायचंय की जेव्हा नरेंद्र मोदी आले मुंबईच्या एका सभेत म्हणतात की 74,000 सिंचन घोटाळा ज्यांनी कोणी केला ते अजितदादा पवार अँड कंपनी आहे. आणि ह्या अजितदादा पवार कंपनी ऐकल्यावर घाबरून अजितदादा पवार महायुतीत गेले एका आठवड्यात. हे सगळं चालतं का? त्याच्यानंतर ही शिवसेना फुटली, त्याच्या अगोदर शिवसेना फुटली. का फुटली, कशासाठी फुटली मला त्यात पडायचं नाहीये. पण हे घाणेरडं राजकारण, गलिच्छ राजकारण, ज्या खऱ्या अर्थाने आपण जे महाराष्ट्र म्हणतो शिवाजी महाराजांचा, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो आपण, ह्याच्यावर तर कोण चर्चाच करणार. नुसतं शिवाजी महाराज की जय, महात्मा फुले की जय, बाबासाहेब आंबेडकर की जय, ह्याच्यावरच आपलं नुसतं घोषणा असतात. पण खऱ्या अर्थाने आता आपण सर्वांनी आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे की खऱ्या अर्थाने आपण शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरचा विचार घेऊन चालतो का. आणि म्हणून मला आठवते 2.5-2 वर्षाच्या अगोदर मी ऐरोलीला होतो. एक मोठा सभा, अशाच प्रकारची मोठी सभा अंकुश बाबा कदमने घेतली होती आणि त्यावेळी स्वराज्य संघटना होती. पण एवढं मी भारावून झालो, एवढं मी भावूक झालो, तिथल्या लोकांचा उत्साह पाहिला. मी म्हटलं अंकुश कदम ह्याच्या पुढची पहिली आमदारकी, पहिला उमेदवार स्वराज्य संघटनेचा, स्वराज्य पक्षाचा हे अंकुश कदम असतील. 3-2.5 वर्षाच्या अगोदर मी बोललो.
का बोललो? इथं मी आल्यानंतर मला समजलं की इथला व्हाईट हाऊस म्हणजे अमेरिकेत मी गेलो होतो ते मला तिथं अमेरिकेचं जिथं राष्ट्रपती राहतो तिथला व्हाईट हाऊस माहित आहे, पण इथं सुद्धा एक व्हाईट हाऊस आहे. आणि ह्या व्हाईट हाऊस व्हाईट कॉलर दहशत हे आमच्यावर हे दाखवतात. आणि हे व्हाईट कॉलर दहशत मोडून काढायची असेल तर स्वराज्य पक्षाच्या अंकुश कदमना आणणं गरजेचं आहे. हे मी आज बोललो नाही, मी 1.5-2 वर्षाच्या अगोदर बोलवतो. पण मला आज आनंद ह्याच्यासाठी आहे की ह्या 1.5-2 वर्षात एका माझ्या वाक्याने हा अंकुश कदम पायाला भिंडी बांधून पूर्ण तुमचा ऐरोलीचा मतदारसंघ पिंजून काढून लोकांचा विश्वास प्राप्त करून त्यांनी दाखवून दिलेलं आहे की आता परिवर्तन हे निश्चित घडणार आहे. चमत्कार हा निश्चित घडणार आहे. इथं आता प्रस्थापित चालणार नाही, आता विस्थापितांचं राज्य येणार आहे. अनेक वक्ते बोलून गेले आणि हा सुद्धा मुद्दा मला तिथं सांगायला नशीब मला तिथं सांगायची गरज पडली नाही. अमेरिकेत हे भाजपमध्ये 20 वर्ष मध्ये कुठेतरी गेले होते इकडे तिकडं, पण 20 वर्ष सत्ता त्यांच्याकडे, सत्ता केंद्र आहे त्यांच्याकडे. आणि त्यांचाच मुलगा आपल्या सोयीनुसार आम्हाला सुद्धा आमदार व्हायचंय, त्याला वाटलं आमचा अधिकार आहे, आमच्या रक्तात आहे, आम्ही सत्ता केंद्र करणार, दुसऱ्याने कोणी विचार सुद्धा करायचं नाही, बाकी आमचे सगळे खाली बसायचं, आम्ही सुद्धा त्या खुर्चीवर बसणार. आणि म्हणून त्यांचा मुलगा कुठं जातो? अजितदादा राष्ट्रवादी नाही, अनेक नवीन राष्ट्रवादी आहे, ती जुनी राष्ट्रवादी, ते तुतारीच्या राष्ट्रवादीत जायचं. हे पटतं का तुम्हाला? हे पटतं का सांगा ना? ह्याचं उत्तर आहे का? ह्याचं उत्तर आहे आपल्याकडं? आणि तरी जर आपण मतदान करणार त्या कमळवर, पाप करणार आपण. आणि म्हणून स्वराज्य पक्षाची निर्मिती ह्याच्यासाठी झाली आहे की विस्थापित लोकांना ताकद देण्यासाठी. स्वराज्य पक्ष अनेक लोकांना या स्टेजवर मागे जे बसलेले, कोणी तुम्हाला प्रस्थापित दिसतो? इथं माजी आमदार दिसतो, माजी जिल्हाध्यक्ष दिसतो, किंवा आणि कोण माजी दिसतो किंवा आजी दिसतो का? नाही दिसत का? आम्हाला सुद्धा अंकुश कदम आमदार व्हायचं नाही का? अनेक नवीन विस्थापित लोकांची स्वप्न बघू शकत की आम्ही आमदार खासदार होऊ शकतो का? ज्यांच्याकडे 20 वर्ष 30 वर्ष ज्यांच्याकडे सत्ता आहे, ज्यांच्याकडे पैसा आहे, ज्यांच्याकडे नगद आहे, ज्यांच्याकडे रसद आहे, हेनेच आमदार खासदार व्हायचं? ज्याच्याकडे पैसा नाहीये पण ज्याच्याकडे इच्छाशक्ती, ज्याच्याकडे कष्ट करण्याची एक मानसिकता आहे, आपल्याला समाजासाठी काही करायचंय, अशाने स्वप्न बघायचं नाही? बघायला पाहिजे नाही बघायला पाहिजे सांगा मला? आणि ह्यांना जे स्वप्न बघतात, जे विस्थापित लोक स्वप्न बघतात, त्यांच्या पाठीशी स्वराज्य पक्ष आहे. आणि म्हणून नाव निवडता सुद्धा आम्ही स्वराज्य नाव का घेतलं? आम्हाला शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची तुलना मुळीच करायची नाहीये. तसं स्वराज्य आपण निर्माण सुद्धा करू शकत नाही, पण निश्चितपणाने त्या स्वराज्य, हिंदवी स्वराज्याचा 1% सुद्धा 2% सुद्धा ह्या स्वराज्य पक्षाने घेतलं तर आमचं जीवन सुद्धा सार्थक होईल. हो, एवढे तुमची अडचणीचे एवढे अनेक प्रश्न जे नवी मुंबईत 20 वर्ष तुमच्या हातात सत्ता आहे, तुम्ही हे प्रश्न का सोडवले नाहीत अजून? हो, हे सगळे लोक सातारा, कोल्हापूर, कोकणातून सगळे तुम्ही आलात, काय यांची सोय केली, काय यांची व्यवस्था केली तुम्ही? आणि बिचारे तुम्ही सुद्धा, तुमची सुद्धा काही चूक नाहीये, तुम्हाला काही पर्यायच नव्हता ना पूर्वी. एक तरी ए म्हणजे महाविकास आघाडी, बी म्हणजे महायुती, पर्याय नाही म्हणून आपण मतदान करायचं. आपण म्हणायचं मतदान करायचं, आपला सर्वच अधिकार आहे, जाऊन मतदान करा. आता तसं राहिलेलं आता तसं राहिलं नाही. आता सुसंस्कृत पर्याय आपण द्यायचा आहे, तो महाराष्ट्राचा, तो स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून. आम्हाला वेगळं काहीतरी नवीन आहे, पुन्हा महाराष्ट्र घडवायचं आहे. एक महाराष्ट्राला एक वेगळी दिशा द्यायची आहे, त्या विस्थापितांना ताकद द्यायची आहे.
तुमच्या अनेक भागातले प्रश्न असतील, रोजगाराचे प्रश्न असतील, तुमच्या इथं शेतकऱ्यांचा भवनाचा प्रश्न असेल, अनेक वेगवेगळे तुमच्या मुंबईतले प्रश्न आहेत. तर मी आता जास्त खोल जात नाहीये. हे सोडून मला अंकुश कदमांचं एक आवडलं. अंकुश कदमाने नुसतं एकमेकाची टीका करण्यासाठी त्यांनी भाषण केलं नाही. गेलं थोडं टीका थोडं काय पाहिजेलच, त्याशिवाय होणारच नाही आपलं इलेक्शन. पण 80% त्यांचं भाषण मला ऐरोलीला काय करायचंय, माझं स्वप्न काय ऐरोलीच्या बाबतीत, मला काय घडवायचं माझ्या समाजासाठी, माझ्या ऐरोलीच्या मतदारसंघात मला नेमकं काय करायचंय याच्यावर भाषण. आणि मला आवडलं जे लोक इथं आज सुद्धा जमलेले आहेत. मी पूर्ण महाराष्ट्र पिंचून काढायला लागले 15 दिवसात, पूर्वी सुद्धा काढले. पण या विधानसभेच्या इलेक्शनच्या माध्यमातून अनेकदा ठिकाणी गेलोय. पण अनेकदा मला वाईट सुद्धा वाटतं की लोकांना आता आणावं लागतं. खंतही आपण वाईट सवय लावावं लागलोय. गाड्या पाठवणं आणि काय काय करणं, ही काही लोकशाही, ही काही बाबासाहेब आंबेडकरांनी या पद्धतीने लोकशाही आपल्याला घडून दिलेली नाहीये. आपला अधिकार बसवायचा असेल तर आपण विचार करायला पाहिजे. कोणीतरी आता 1-2-3 दिवस वैराची रात्र असते, कोणीतरी काहीतरी पाकिट बिकिट आणून देतील म्हणून आपण मतदान करायचं का? म्हणजे हिनीच 20 वर्ष एवढाच पैसा कमवून ठेवलेला आहे. मगाशीच माझ्या पलीकडे बसले होते, त्यांचं नाव मी सांगत नाही, 2-3 मला पलीकडे बसले होते, म्हणजे 100 कोटी रुपये या इलेक्शनला खर्च करायची त्याची तयारी आहे. 100 कोटी रुपये खर्च करायची तयारी. एवढा पैसा कुठनं आलाय? कोणाचा पैसा आहे? हा तुमचा पैसा आहे. तिथं लाडकी बहीण, तिथं येऊन म्हणतात लाडकी बहीण योजना, लाडकी बहीण योजना. हो, लाडकी बहीण योजना चांगली आहे, ठीक आहे. 1500 रुपये 2000 रुपये तुमच्या अकाउंटवर येतात, चांगले आहे, कौतुक आहे. महाविकास आघाडीमध्ये आम्ही 3000 रुपये देऊ तुम्हाला, आम्ही सत्तेत आल्यानंतर, ठीक आहे, चांगली बाब आहे, 3000 रुपये येतात. पण माझा प्रश्न या महाविकास आघाडीला सुद्धा, माझा प्रश्न महायुतीला सुद्धा आहे. तुम्ही ह्या माता भगिनींच्या या पैसे नुसते देण्यापेक्षा त्यांच्या रोजगार कसा तुम्ही निर्माण करू शकाल ह्याच्यावर तुम्ही बोला. त्या बचत गटाच्या माध्यमातून असेल किंवा अनेक वेगवेगळे प्रकल्प असतील, त्यात तुम्ही महिन्याला त्याला 2000-3000 काय देताय आणि दाखवता उपकार. तुम्ही 10,000, 20,000, 30,000 रुपये माता भगिनींच्या नावाने कसं करू शकता ह्याच्यावर बोला. पूर्वी 15 लाखावर तुम्ही बोलला तरी आम्ही का बसलो. फसवलं तुम्ही, आम्हाला गंडी फसवी केली. आता सुद्धा फसवायला लागले. 2,000 रुपये देऊन परत 3,000 रुपये देऊन 94,000 कोटी रुपये खर्च करणार आहे एका वर्षात. 5 लाख रुपये तुमचं बजेट आहे. 94,000 कोटी मध्ये दरवर्षी परवडणार आहेत का? किती फसवायचं लोकांना? ही काय पद्धत आहे? मला वाईट वाटतं. अहो, हे साधा गडकोट किल्ल्यांसाठी करण्याचं यांच्याच आहे ना. गडकोट किल्ल्याचं संवर्धन जतन करण्यासाठी यांच्याकडे पैसे नाहीत. पैसे आहेत पण खर्च करायचे. 75 वर्षात ह्यांना सुचलं नाही की दुर्गराज रायगड किल्ल्यावर आपण संवर्धन जतन करू. 75 वर्षात रायगड किल्ला ज्या शिवाजी महाराजांना छत्रपती केलं, ज्या शिवाजी महाराजांचा तिथं राज्याभिषेक सोहळा झाला, ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांनी स्वप्न आपला संकल्प दिला की माझं स्वराज्य हे सुराज्य व्हावं, ज्या ठिकाणी ज्या दुर्गराज रायगड किल्ल्याने दुःख पाहिलं ते म्हणजे शिवाजी महाराज तिथं वारले. पण या 75 वर्षात या सगळ्या पुढारी टग्याना त्यांना सुचलं नाही का आपण रायगड किल्ल्यासाठी संवर्धन जतन करू. या रायगड किल्ल्याचं मी मागं लागलो, माझी प्रशंसा करायची नाही, मी मागं लागलो आणि सांगितलं रायगड प्राधिकरण स्थापन करा आणि या किल्ल्याचं संवर्धन जतन सुरू करा. मग त्या रायगड किल्ल्याचं संवर्धन जतन माझ्या अध्यक्षतेखाली चालू. तिथे जलपूजन केलं या अरबी समुद्रात जाऊन. पुरा मोठा आम्ही मोर्चा काढला होता तिथं. कुणी केलं? नरेंद्र मोदींनी जलपूजन केलं 2016ला. 8 वर्ष झाले. कुठे ते स्मारक? किती फसवतो शिवाजी महाराजांच्या नावाने. राजकारण करायची एक मर्यादा आहे. या पुढाऱ्या तुम्ही एकदा विचारायला पाहिजे. त्या गणेश नाईकाला सुद्धा विचारा तुम्ही, नाव घेऊन सांगतो. कितींदा गेलाय तुम्ही रायगड किल्ल्यावर? त्या संदीप नाईकाला सुद्धा विचारा, कितीदा गेले तुम्ही रायगड किल्ल्यावर? केव्हा विचार केला की शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर केव्हा बोललाय का तुम्ही? शिवाजी महाराजांचे किल्ले संवर्धन जतन कशा करायचे त्याच्यावर चर्चा केली का? केव्हा बोलला? केव्हा बोलू दाखवलं तुमच्या विधान भवन मध्ये? बिचारा अंकुश कदम
माझ्यावर राहू नका शिकले. या अंकुश बाबांचे जरा एक मिनिट पुढं. नुसता देखना आम्ही सुद्धा नाही, ते सुद्धा देखना माणूस आहे. आणि देखणार दिसण्याने नाहीये, देखणार दिसण्याने नाहीये. देखना हा विचाराने, देखना हा कर्तृत्वाने, देखना हा संस्काराने. त्यांनी शपथ घेतली छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली. किंवा त्यांनी सांगितलं इथं छत्रपती त्याचे वंशजांना शपथ घ्यायची, त्यांना सांगायचंय शपथ कोण खोटी घेऊ शकत नाहीये. कुठेतरी काहीतरी एक नीतिमत्ता असते, ती नीतिमत्ता त्या स्वराज्य पक्षात आहे. या माणसाने, या व्यक्तीने हा गरीब मराठा समाजाला न्याय मिळायला पाहिजे. ज्या राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी पहिल्यांदा 1902 ला आरक्षण दिलं, जे माझे पंजोबा होते आणि शिवाजी महाराजांचे 9वे वंशज होते. अनुसूचित जातीने एससीला आरक्षण दिलं, एसटीला दिलं, ओबीसीला दिलं आणि गरीब मराठ्यांना सुद्धा आरक्षण दिलं होतं. आज या मराठा समाजाचं आरक्षण सुप्रीम कोर्टाने उडून टाकलेलं होतं. 2दा एससीबीसीचं आरक्षण आपलं उडवलं. त्याच्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुद्धा मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून अंकुश कदमने केला. आणि मी सुद्धा मराठा म्हणून मी बाहेर पडलो नाहीये. माझ्या पंजोबांनी जे आरक्षण दिलं तर नुसतं मराठा नाही तर सगळ्या जातीच्या लोकांना आरक्षण दिलं, बहुजन समाजातल्या लोकांना. स्वराज्य निर्माण करत असताना सुद्धा शिवाजी महाराजांनी नुसतं मराठ्यांचं स्वराज्य नाही तर 18 पगड जात 12 बलुतेदारांचं स्वराज्य हे स्थापन केलं. आणि म्हणून माझी सुद्धा आता जबाबदारी आहे. 15-16 वर्ष या गरीब मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून माझा हा प्रयत्न आहे. 50% वर आरक्षण जे सरकार आतामध्ये आम्ही आरक्षण दिले आणि हे 2दा आरक्षण उडालेले. आता 3ऱ्यांदा दिले आरक्षण. एक टिकणार का याच्यावर सगळे प्रश्नचिन्ह आहेत. ह्याच्यावर भूमिका कुठल्याही पार्टी एक भूमिका घेत नाही की आम्ही आम्हाला जे हक्काचं आरक्षण आहे ते 50%च्या आत आरक्षण आम्ही का देऊ शकत नाही. कोणी बोलत नाही. का बोलत नाही ते बोलू शकत नाही. पण मला आपल्याला सांगायचंय मुद्दा म्हणून, मी छत्रपती आहे. मी माझा जन्म झाला या छत्रपती घराण्यात. मी 18 पगड आणि 12 बलुतेदारांना 18 पगड जाते 12 बलुतेदारांना एकत्र घेतल्याशिवाय मी पुढे जाऊ सुद्धा शकत नाही. हे मला आपल्याला सांगायचं आहे. मला कोणाचं हक्काचं आरक्षण आपल्याला काढून सुद्धा घ्यायचं नाही. पण स्वराज्य पक्ष हे सुद्धा दाखवून देऊ शकतो की आपण 50%च्या आत आरक्षण देऊ शकतो. त्याला वेगळे मार्ग आहेत आणि ते मार्ग निश्चितपणाने मी या स्वराज्य पक्षाचा अंकुश कदम ज्यावेळी आमदार होतील ते मार्ग सुद्धा सांगतील की हो आपण तसं आरक्षण देऊ शकतो. एकच पक्ष आहे स्वराज्य पक्ष, तो जाहीरपणाने हे बोलतो. आणि म्हणून तुम्ही आता सगळ्यांनी ठरवायचंय आम्हाला मायक्रो ओबीसीला सुद्धा न्याय द्यायचा आहे. जे मायक्रो ओबीसी शिंपी असतील, सुतार असतील, हे ना नुसतं दाखवतात आरक्षण आहे, ओबीसीचं आरक्षण आहे. त्यांनी एवढी खटखट माझ्याकडे बोलून दाखवले की राजे नुसतं आमच्याकडे नुसतं स्टॅम्प आहे आम्हाला आरक्षण मिळेल, पण आम्हाला आरक्षण काही मिळत नाहीये. 1-2 प्रमुख जाती तेवढंच ते खातात, एन्जॉय करतात. धनगर समाजाचं आरक्षण आहे त्याच्यात सुद्धा आमची संस्थानाची भूमिका जाहीरपणाने मी बोलतोय. आणि म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण विचार करावा. एक चांगला सुसंस्कृत पक्ष, एक सुसंस्कृत उमेदवाराला सुद्धा आपण या 20 तारखेला पेनाचे नीट या चिन्हावर बटन दाबून मोठ्या मताधिकाने अंकुश कदमना निवडून द्यायचे. माझी विनंती आहे तुम्हाला, माझी विनंती आहे. तुम्ही घरी जावा, शांतपणे विचार करा मी काय भाषण बोलतो. सगळ्या विषयी मी बोलू शकलो नाही कारण 10च्या अगोदर संपवायचं आहे ना. आपण बऱ्याच वेळ विषयी पासून आलोय. पण एकदा होऊन जाऊ. पक्ष कुठला आहे? स्वराज्य पक्षाचं चिन्ह कुठलं आहे? आता मला दोन्हीकडे विचारलं कोणाचा आवाज जास्त मोठा आहे बघा, इकडचा, डावीकडचा या उजवीकडचा. पहिल्यांदा होऊन द्या इकडनं. स्वराज्य पक्षाचं चिन्ह कुठलं आहे? आता मला उजवीकडे माता भगिनी विचार, स्वराज्य पक्षाचं चिन्ह कुठलं आहे? अरे आवाज जरा तुमच्या आवाज त्यांच्यापेक्षा भारी आहे. महिलांचीच ताकद आहे. तारा राणी आहे, जिजाऊ आहे. आपण परत एकदा स्वराज्य पक्षाचं चिन्ह कुठलं आहे? आता दोघांनी मिळून म्हणायचंय क्रमांक किती, क्रमांक किती, क्रमांक किती, आणि एकदा जोरात क्रमांक किती. वा. आणि म्हणून त्या व्हाईट हाऊसला धक्का देण्यासाठी एक शिवाजी महाराजांचा या स्वराज्य पक्षाचा मावळा हा तयार झालेला आहे.
अंकुश कदमना मोठ्या संख्येने पेनाच्या निबवर 6 क्रमांकावर बटन दाबून मोठ्या मताने त्यांना निवडून द्यावं ही विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय स्वराज्य. जनतेला मी विनंती करेन